आता बातमी आहे सांगलीतून। सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमधील तिढा काही सुट्टा सुटत नसल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडीने सांगलीची जागा अधिकृतरित्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली, मात्र सांगली काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष आणि काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केलाय। सांगलीमध्ये काँग्रेस भवनासमोर मेळाव्याच्या निमित्ताने विशाल पाटील शक्ती प्रदर्शन करणार आहेत। नाही, ये भी फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते, स्वतः सोनियाजी ज्यामध्ये बसतात, त्यामध्ये आम्ही विशालचं नाव हे त्यामध्ये मान्य करून घेतलेलं होतं। कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल, म्हणजे सहजतेनं मिळेल असं वाटत होतं। दुर्दैवानं तसं घडलं नाही, परंतु एबी फॉर्म मात्र त्यांनी बिलकुल दिलेला नाही। शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही, शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत। सांगलीला उभं राहत असताना सर्व शेतकरीच आहे। तिथल्या शहरातला सुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना काही असते, तो विषय नाही आहे। शेतकऱ्याचेच मुलं आहे, आम्ही सर्वच शेतकऱ्याचे मुलं आहे, हा काय विषय नाही। असं आहे की ज्यावेळेस कोलेशन असं पद्धती एकत्र आम्ही येतो, 3-4 पक्ष असतात, 2-3 पक्ष असतील, तर काही ना काही जागा त्यांना देणं हे साहजिक असतं, त्याशिवाय ते एकत्र येऊ शकत नाही। आणि ह्याच्यामध्ये काही जागा ज्या असतात चांगल्या, परंतु द्याव्या लागतात। ही आम्ही खूप चर्चा 3 महिने केले, आग्रही राहिलो, आम्हीच नाही, दिल्लीचे आमचे वरिष्ठ आहे, KC वेणुगोपालजी आहे, मुकुलजी वासनिक आहेत, चैनी थालाजी, हे सुद्धा स्वतः बैठकींना बसलेले आहेत आणि चर्चा आम्ही केलेली आहे आणि आग्रह धरलेला आहे।